डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जातीयवाचक शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी 23 जून रोजी क्रांती चौक इथून भटकल गेटपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 23 जून रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे। दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत। मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर 10 पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत। त्यांनी आमच्या भावना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अॅट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं। कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसाने आमची जात काढावी, आम्हाला हरिजन म्हणून हिणवून घ्यावं ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये मी करीत आहे। खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला, बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे, बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये, परंतु इम्तियाज जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि 23 तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे काम करतात, मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे। म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत इम्तियाज जलील यांची गुर्मी वाढलेली। त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे, त्यांनाही त्यांनी गँग शब्द वापरला। या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी खासदाराने गँग शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलो होतो। परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे। ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचं मुद्दाम काम करत आहे, त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही। आणि इम्तियाज जलील हे हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत। बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज, एससी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गरळ ओकतात। त्यांच्यावर आतापर्यंत 4 अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद आहेत आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार जर 4 गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्ट मध्ये की त्यांना तडीपार करण्यात यावं। उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तियाज जलील यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते 4 वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तियाज जलीलला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे पोलिसांची। तर माणूस हात घायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करतात। मग ज्या इम्तियाज जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत, पोलिसांपेक्षाही मोठे झालेत। ज्या पोलिसांनी खिरडपुऱ्याच्या दंगलीत इम्तियाज जलील यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तियाज जलील करत आहे। इलेक्शन हारल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते दिसतंय। मध्यंतरी ज्यांनी जे शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे। ते स्वतः पत्रकार राहिलेले, एकदा आमदार राहिले, एकदा खासदार राहिलेले, ते सुशिक्षित आहे। या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची
सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहे आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये. सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गीयांसाठी त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा त्यांना त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलताय. मागासवर्गीयांचे काही ठराविक लोक, तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे. फक्त कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही, मी स्वतः त्याच्यामध्ये आहे. आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही, परंतु आमच्याही भावना आहे, आम्ही त्या जातीमध्ये येतो. अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही. म्हणून 23 तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी 23 तारखेला काढणार आहे.